वजन वाढण्याचं कारण काय, माझं रुटीन मोडण्याचं कारण काय, तर ते सांगणार आहे मी. की ह्या इडलीला बघून कुणाला नाही खाऊ वाटणार यार. आता बाहेर चालले आणि आता बाहेर गेल्यावर काय काय कंट्रोल होतंय, कसं कसं होतं. स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आजची सकाळची सुरुवात अजून थोडीशी फ्रेश झाली होती आणि आज दिवस 5वा आहे ना. हां, 5वा दिवस आहे आज. तर आज बघूया, दिवसाची सुरुवात तर छान झालेली आहे. आता गरम पाणी वगैरे करून पिलं मस्तपैकी. वैश पण उठलेला आहे आणि आता बघूयात आजचा दिवस कसा जातो. आणि आज वैशसाठी बनवणार आहे मी इडली वगैरे. तर बघूयात मला कंट्रोल होतं का नाही ते पण तुम्हाला सांगते. तर कसं आहे, ह्या गोष्टी आपल्या आवडतीच्या आहेत डेलीमधल्या खायच्या, त्यामुळे मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायला लागले. तर आज तर मी त्याच्यासोबत म्हणजे त्याच्यासाठी इडली बनवणार आहे. काल तर मी त्याच्यासाठी कोथिंबीर वडी बनवली होती. तसं मी रोज काही ना काही बनवते खायला वेगवेगळं, त्यामुळे जास्त मला प्रसंग पडतो खाण्याचा. आणि माझं बोलणं चालू झालं का ह्याचा आवाज चालू होते, त्यामुळे ह्याच्या आवाजाला इग्नोर करा. आणि आता फुल दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आजचा दिवस कसा जातो काही नाही. आज आहे रविवार. बघूयात आजचा रविवारचा दिवस कसा जातो काही नाही. तर आतापर्यंत खूप मस्त व्यायाम वगैरे झालेला आहे. सगळं गरम पाणी वगैरे करून पिले. छान आता आंघोळ वगैरे झाली. आता फ्रेश वाटत आहे खूप जास्त. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो काही नाही. आणि सगळ्या कामासोबत सगळ्या गोष्टी करणं खूप डिफिकल्ट जात आहे. एवढंच आहे की म्हणजे थोडंसं असं होतं माणसाला, पाणी पिल्यावर सगळं व्यवस्थित वाटतं, पण विकनेसपणा होतो जरा जरा. तर दिवसभरात तुमच्यासोबत रुटीन सगळं शेअर करते हळूहळू. सगळ्या गोष्टी मला ज्या वाटतील ते तुमच्यासोबत मी शेअर करणार. तर आता वयासाठी इडली वगैरे बनवते आणि मला खाऊ वाटते का नाही काय वाटतं, मनातून खरं खरं सगळ्या गोष्टी सांगते मी. तर चला बघूया पुन्हा. तर आज तुम्हाला सांगायचं होतं माझं वजन वाढण्याचं कारण काय, माझं रुटीन मोडण्याचं कारण काय, तर ते सांगणार आहे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे थोडक्यात ते पण सांगते, दिवसभराचा एक्सपिरियन्स पण शेअर करते. तर वंश पप्पा होते माझे वजन वाढण्याचं कारण पण आणि माझं रुटीन मोडण्याचं कारण पण. कारण की दरवेळेस ते ट्रिपला जायचे 15 दिवसासाठी आणि 15 दिवसानंतर जेव्हा यायचे ना, त्यावेळेस मला म्हणायचे मी डोसा इडली अशा गोष्टी काही नवीन नवीन गोष्टी आणल्या ना, थोडंसं काय होत नसते असं म्हणायचे. म्हणून माझं रुटीन मोडायचं. मग त्यांच्या आग्रहाखातर मी थोडंसं खायचे आणि नंतर त्यांना काय काय करून खाऊ घालायला लागले ना, तर नंतर मला पण वाटायचं की खावं खावं थोडंसं कोणा खावं. आणि असं खतखत माझं रुटीन मोडून जायचं. पण ह्यावेळेस तसं काही करणार नाही मी. तर माझं हेच कारण होतं. वैशुप्पा हमेशा मला जबरदस्ती करायची, थोडं खा काय होत नसते, थोडं खाल्ल्यानं काय होणार आहे. तर त्याच्यामुळेच माझं मोडत होतं. पण मी ह्यावेळेस त्यांचं बिलकुलही ऐकणार नाही. हेच कारण होतं माझं. तर चला नंतर अजून. तर इथं मस्तपैकी वंशला इडली केली होती खायला आणि बघू शकता किती सॉफ्ट एकदम स्पॉन्जी इडली झाली आपली. जवळून दाखवतो तुम्हाला, एक बघू शकता एवढी मस्त फुगली आहे ना. असं बघून का नाही तोंडाला पाणी सुटायला लागले. पण आपल्याला खायचं नाही. आणि इथं चटणी केली होती, लाईट गेल्यामुळं कुटाचीच केली पटकन, नाही तर डाळीची आणि शेंगदाण्याची करणार होती मस्त. तर सांगायचे की ह्या इडलीला बघून कुणाला नाही खाऊ वाटणार यार. मला तर म्हणजे तोडतानाच एवढं भारी वाटेल तर नसं वाटेल तर खाऊ काय की एक घास तरी. पण नाही म्हणलं, एका दिवशी आपल्याला मन भरून खाता येईल वजन कमी झाल्यावर, पण आता खायचं नाही आपल्याला. तर मी मनावर कंट्रोल केलं, म्हटलं नाही खायचं. एवढी मस्त इडली बघून कुणाला खाऊ वाटणार नाही. आणि ती पण मी स्वतः हातानं बनवली. बनवताना तर माहिती आहे तुम्हाला किती माणसाला वाटते खावं खावं, पटकन मस्तपैकी बसावं. काय म्हणतात, इडली झाली की मस्तपैकी बसावं, इडली चटणी घेऊन मोबाईल लावावं आणि मस्तपैकी खात बसावं असं वाटतंय. हा, तर वैशला आवडली का नाही विचारत. वैश आवडली का नाही तुला इडली? किती भारी झाली आहे का? तर आता बघा सगळं झाल्यावर लाईट आली. तर खरं सांगते, इडली खाऊ वाटेल ती, पण मी खाल्ली नाही आणि खाणार पण नाही. अजून आहेत भरपूर इडल्या, तरीसुद्धा मी खाणार नाही. कंट्रोल करणार आहे आपल्या मनाला की बस आता पुन्हा नंतर खाता येईल 30 दिवसानंतर. नाही 30 दिवसानंतर असं म्हणता येणार नाही, पण वजन कमी झाल्यावर खाता येईल. आता ह्यानं सांबर म्हणायला लागले, त्याच्यासाठी मी चटणी बनवली. ह्याने काही सांबर खात नाही म्हणून सांबर बनवलेलं नाही. वैश पप्पा असले असते तर त्यांच्यासाठी बनवलं असतं. तर आम्ही दोघांनी म्हणून तेवढा काही प्रसंग पडणार गेलाय, एखादी गोष्ट बनवायला लागली. पण वैश पप्पा असल्यावर जास्त करून चपाती भाजी वरण भात वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यात त्याच्यात. अजून वैश असल्यामुळं तर तेवढं काही म्हणजे सिंपल बनवतेस, काही लय तामझामचं नसतंय. तरी पण बनवते मी. तरी पण म्हणजे वासाला वाटते ना, वासाला की मस्त. फक्त आता काही नाही, मस्त असं वास घ्यायचा आणि फील करायची इडली. खायची नाही फक्त, आणि खाणार पण नाही. तुम्हाला ड्रेस वेगळा वाटत असेल, पण तोच दिवस आहे. मला एक रील्स काढायची होती, म्हणजे सॉरी, ती गाणं बघितल्यापासून माझी उत्सुकता वाढली होती की मला ती रील्स काढावी वाटायला लागली होती. पण मी कधी डान्स केला नाही असा,
तर मी पहिल्यांदाच काढली. जशी येईल तशी काढावी म्हटलं, पण आनंदासाठी आपल्या स्वतःच्या बरं का. तर स्वतःच्या आनंदासाठी काढावी म्हणलं आणि मी काढली पण बरं का. तर बघायचे असते तर तुम्ही रिशा सूरज पाटील या इन्स्टा पेजवर जाऊन बघू शकता. आणि सांगितले आता वाजले 12. आता मला एडिटिंग वगैरे करायचे. रील्स काढली मी एक मस्त माझ्या आनंदासाठी काढली बरं का. नंतर का नाही आता मला 4 वाजता बाहेर पण जायचं आहे. बघूयात बाहेर गेल्यावर कसं होते काय नाही. पण अजून मी बोर्नविटासुद्धा म्हणजे दूधसुद्धा पिलेलं नाही, काहीसुद्धा खाल्लेलं नाही अजून. बघूयात. आज मला आळस आलता दूध आणायला जायचा, म्हणजे मी काय आता आणणार नाही. पाण्यावरच आपलं भागवणार आहे दिवसभर. बघूयात आजचा दिवस कसं जाते. आणि आतापर्यंत खूप मस्त फ्रेश वाटायला लागले, काही वाटना गेले. म्हणजे असं खाण्याकडे वगैरे लक्ष नाही गेलेलं. भले मी इडली वगैरे बनवली होती पण नाही लक्ष गेलं. आणि वैष्णव पण आता कसं आहे, कोणी दिलं की काही खायला मग तर आवर्जून मला आवडायचं की एक घास तरी खावा, पण तसं नाही केलं. मी खाल्लं वगैरे नाही, मनाला थोडंसं कंट्रोल केलं. आपलं 5 वाजेपर्यंत आपल्याला कंट्रोल करायचं आहे म्हणलं. तर आता आपण कंट्रोल करूयात, आपलं आपलं काम करूयात, म्हणजे थोडासा वेळ जाईल. सगळं माझं काम झालं आता बाकीचं आणि व्यवस्थित मी काम केले. पण मी पाणी पीत काम केले, म्हणजे सारखं सारखं पाणी प्यायचे, जेणेकरून आपल्याला बरं वाटेल, आपल्या भूक लागणार नाही. तर आता मस्तपैकी रेडी होऊन मी जरा बाहेर चालले. आणि आता बाहेर गेल्यावर काय काय कंट्रोल होतं आहे, कसं कसं होतं आहे ते सगळं तुम्हाला आल्यानंतर मी शेअर करेन, किंवा तिथं शेअर करणं झालं तर तिथं पण करेल. तर थोडंसं बाहेर काम होतं म्हणून बाहेर जाणार आहे मी. तर बाहेर गेल्यानंतर सगळं सांगते तुम्हाला, सगळं बोलते तुमच्यासोबत. आता काय नाही, दिवसभर मी सगळं काही कंट्रोल केले. आता वाजलेले 4. आता 5 वाजता मला खाणं होते का नाही बघूयात. नाहीतर मग मी उद्याच्यालाच खाईल. 5 वाजता नाही खाणं झालं तर उद्याच्यालाच खाईल डायरेक्ट. खाणं झालं तर खाईल पण. तर बघूयात. आतापर्यंत मस्त गेलाय दिवस आणि फ्रेश पण वाटायला लागले, तेवढं काही वाटणं गेले. तर चला पुढे आल्यानंतर सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. 4 वाजता तुमच्यासोबत बोलले होते, आता 10:30 वाजले. तर आता म्हणजे आम्ही गोलाईत वगैरे गेलो होतो, तर असा प्रसंग पडतो की बाहेर गेलं ना की म्हणजे काहीतरी खायला घेऊन यावं, घरी खात बसावं मस्तपैकी. आणि तसं माझ्या मनाला वाटलं सुद्धा की काहीतरी घ्यावं बरं का. म्हणजे मला स्वीट खायची खूप इच्छा झाली होती, की म्हणजे स्वीटचं दुकान बघितलं का असं वाटायला तर काहीतरी जाऊन स्वीट आणावं. आणि मला बर्फी वगैरे अशा गोष्टी खूप जास्त आवडतात. गोड म्हणजे गोड पण आवडते बरं का तेवढंच. ते बघितल्यानंतर मला वाटलं, तिखटचं तर काही नाही पण गोड मला वाटलंच. तर म्हणजे असं बेकरी वगैरे बघितली की मला आठवण झाली की घ्यावं काहीतरी आणि मग जावं. पुन्हा मग आठवलं की आपलं तर चालू आहे म्हणलं चॅलेंज, नाही खायचं, आता आपल्या मनाला कंट्रोल करायचे. आणि खरं म्हणजे तिथं पण मी माझ्या मनाला कंट्रोल केलं. आपण बाहेर गेल्यानंतर तर जास्त आपल्याला जास्त वाटतं की खावं, घरात असल्यानंतर तर तेवढं काही वाटणार नाही. बाहेर गेल्यानंतर काय काय आपल्या डोळ्याला दिसायला लागलं की जास्त खाऊ वाटते. तर ही एक प्रसंग पडला, पण मी माझ्या मनाला कंट्रोल केलं. आणि खरं मध्येच काही नाही, बाहेर एक गोष्ट सुद्धा खाल्ली नाही. पण एवढंच की मी 5 वाजता गेल्यानंतर मग आईकडे गेल्यानंतर माझं डाएटचं जे होतं ते खाल्लं, की तिथं पण होतं ते. कारण की असं मी कुठं पण भेटू शकतं असं काही नाही, त्याचं असं डाएटचं आहे माझं खाणं. तर आजचा दिवस पण आपला पूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही तर कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय, उद्या भेटूयात.